हॅलो वेलकम स्टुडंट. बघा आपण जे लास्ट लेक्चर्समध्ये स्ट्रेट लाईन जे चॅप्टर्स होतं त्या चॅप्टरची आपण थिअरी कंप्लीट केली होती. नाव आजच्या लेक्चरपासून आपण त्याच्यावरती जे PYQs असतील आणि इतर क्वेश्चन जे असतील ते क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा जी जॉमेट्री आपण बघितली ती आपल्याला एक्झाम्पल्समध्ये यूज करायची आहे फक्त, की जी डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन करून आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचे असतात, जसे सर्कम सेंटर, ऑर्थो सेंटर वगैरे असेल. टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली स्टार्ट करू आता. सो फर्स्ट प्रॉब्लेम. सो क्वेश्चन नंबर 1. बघा त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, द कोऑर्डिनेट्स ऑफ capital A, capital B, capital C are दिसले बघा तुमचे 4, 1, then 5, -2, 5, -2 and 3, 7 respectively find the coordinates of D. Find the coordinates of D if ABCD is parallelogram. बघा आपल्याला जे एक्झाम्पल्स आहे बेसिक पासून स्टार्ट करणार आपण आणि देन जे मेन्स ॲडव्हान्सच्या क्वेश्चन्स कडे आपण त्याला घेऊन जाणार. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय वापरायची, सिम्पली त्यांनी विचारले डी पॉइंट्स काढायला लावले आपल्याला आणि हा एबीसीडी जो आहे तो पॅरललोग्राम दिलाय बघा. त्याच्यावरती फ्रेम करून क्वेश्चन्स विचारले गेलेले जे मेन्स वरती बघा तुमचे. हा जो पॅरललोग्रामचा आहे तुमचा, या पॅरललोग्रामला आपण नाव देऊन टाकू बघा तुमचं. This point should be capital A. जैसे coordinates तुम्हाला दिले 4, 1. Then capital B point is to be given 5, -2. Capital C point is to be given 3, 7. आणि लास्ट जो पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ज्या D पॉइंटचा व्हॅल्यू असेल की x, y. आता बघा डायरेक्टली आपल्याला फाइंड आउट करणं इथं पॉसिबल नाही. अशा केस मध्ये आपण काय करत असतो, पॅरललोग्रामच्या प्रॉपर्टीज यूज करत असतो. ज्यावेळेस आपल्याला 3 पॉइंट दिलेले असतील आणि रिमेनिंग पॉइंट जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण सिंपली कुठली कन्सेप्ट वापरणार, तर डायगोनलचे जे मिड पॉइंट्स आहेत जे इंटरसेक्ट होतात त्याचे आपण काय वापरणार, इथं कन्सेप्ट वापरणार. बघा दिस इज डायगोनल आणि दिस वन आल्सो डायगोनल. मग हा तुमचा मिड पॉइंट झाला त्याचा. या दोघांच्या डायगोनलचा मिड पॉइंट जर काढला तर तो काय येणार बघा सिंपली तुमचा हे काय 4 + 3 डिवाइडेड बाय 2, 4 + 3 डिवाइडेड बाय 2, 1 + 7 divided by 1 + 7 divided by 2. This is equal to बघा जसे याचे जे आहे तो कोइन्साइड कुठे होतोय, या BD पण डायगोनल कोइन्साइड होतोय तिथं मिड पॉइंट मध्ये. मग त्याचं काय 5 + x divided by 2, -2 + y divided by. बस फक्त हे लॉजिक आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचे प्रॉब्लेमला आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. आता जर कंपेअर केले तर बघा 2 प्रत्येक साइडचे काय मिळतं, तर इथं 4 + 3 7 इज इक्वल टू इथं काय येतं 5 + x अँड त्याच पद्धतीने 1 + 7 किती 8 which is equal to इकडे किती आहे -2 + y डिवाइड बाय मध्ये सगळे कॅन्सल आउट करून टाकले. सो देअरफॉर x ची किंमत किती भेटली बघा 7 - 5 म्हणजे किती 2 अँड y ची किंमत किती भेटली तुमचा -2 इकडे आल्यावरती प्लस. सो 8 + 2 8. सो जो रिमेनिंग पॉइंट होता आपला तो रिमेनिंग पॉइंट काय आला तुमचा इज बिकम टू 2, 8. हे पॅरललोग्रामची कन्सेप्ट मध्ये आपण काय वापरतो, मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून आपण काय केलं ते फाइंड आउट केलं. ओके. सो ही झाली तुमची फर्स्ट कन्सेप्ट. आता याच्यावरती अजून जनरलाइज प्रॉब्लेम कसे विचारले जाऊ शकतात बघा तुम्हाला. याच्यामध्ये रेशो देऊ शकता. आता समजा इथं जसं पॅरललोग्रामच्या केस मध्ये दिले, इथं आपला सिम्पली रेशो आपण हे काय तुमचे मिड पॉइंट असल्यामुळे 1:1 कॉन्स्टंट रेशो झाले. पण काही केस मध्ये जेव्हा तुम्हाला रेशो येतील त्या ठिकाणी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करायचा आहे त्याचे पण एक्झाम्पल आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. सो हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम झाला. सेकंड प्रॉब्लेम बघा त्यावरती पॅरललोग्राम वरती क्वेश्चन फ्रेम होता. सो सेकंड वन Second problem,
in a parallelogram, if in a parallelogram, बघा क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम केला जातो. पॅरेललोग्राम त्याचा पॅरेललोग्राम ABDC बघा सिक्वेन्स ABCD न देता ABDC म्हटले त्यांनी बघा. त्याच्यात त्यांनी म्हटले बाबा द कोऑर्डिनेट्स ऑफ कशाचे कोऑर्डिनेट दिले बघा तुमचे the coordinates of capital A, capital B and capital C तिघांचे कोऑर्डिनेट्स दिले तुम्हाला are respectively काय दिलं बघा तुमचा फर्स्ट दिला आहे 1, 2, 3, 4 and last is to be given and 2, 5 and 2, 5 then काय म्हणतात बघा ते तुम्हाला then the equation of the diagonal then the equation of diagonal कुठल्या diagonalचं इक्वेशन विचारलं बघा त्यांनी diagonal AD is बघा काय दिलं त्यांनी फर्स्ट क्वेश्चन हा 2019 ला विचारलेला क्वेश्चन तुमचा फर्स्ट दिलाय 5x 3y plus 1 is equal to 0. Second option is to be given 3x plus 5y minus 11 is equal to 0. Third question, third like 3x minus 5y 3x minus 5y plus 7 equal to 0. And last one 3x plus 5y minus 13 equal to काय आहे तुमचं 0 दिले. हे 4 तुम्हाला दिलेले. मग आता बघा त्याच्यावरून आपण काय करणार सिंपली हे जे पॅरेललोग्राम म्हटलं तर कुठला पॅरेललोग्राम म्हटलं ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आपला रेग्युलरली ABCD ने देतात त्यांनी काय म्हटलं ABDC मग तो पॅरेललोग्राम कशा पद्धतीने बघा सो लाईक दिस. मग त्याचे सिक्वेन्सचे नाव तुमचे A B D आणि हा काय आहे तुमचा C. ओके मग आता बघा जर हे तुम्हाला दिले तर A चा कोऑर्डिनेट दिलेला तुम्हाला 1, 2 देन B पॉइंट इज टू बी गिवन 3, 4 D पॉइंट दिलेला नाही त्याला थोड्या वेळ एक्स्ट्रा आहे असं म्हणू आपण आणि तुमचा C पॉइंट इज टू बी गिवन 2, 5 हे पॉइंट दिले आपल्याला. इक्वेशन कशाचं विचारलं बघा डायगोनल AD म्हणजे आपल्याला या AD चं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपल्याला हे 3 पॉइंट दिले बघा 1 सेकंड कन्सेप्ट तीच वापरायची फक्त इथं एक स्टेप एक्स्ट्रा काय वापरायची आपल्याला एक पॉइंट माहित झाला आणि या लाईनचा स्लोप माहित झाला तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म वापरून तुमचं काय करू शकतो आपण या लाईनचं इक्वेशन आपण इझिली ऑब्टेन करू शकतो. आणि त्यांनी तेच म्हटलं की डायगोनल AD चं इक्वेशन काढा. सिंपल टास्क आहे फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट काढायचा. पण पॉइंट जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर आपल्याला माहिती की पॅरेललोग्रामचे डायगोनल काय करतात बायसेक्ट करतात काय करतात तुमचे इंटरसेक्ट करतील मिड पॉइंटला. मग 1 सेकंड त्याच्यावर x y ची किंमत काढ बघा. फर्स्ट काय 1 + x आणि इथं डायरेक्ट इथं बघा 1 + x / 2 कॉमा सेकंड पॉइंट काय 2 + y / 2 दिस इज इक्वल टू आता याचे किती पॉइंट बघा तुमचे 3 + 2 5/2 कॉमा 5 + 4 9/2. आता ते 4 याच्यावर बघा तुमची 1 + x इज इक्वल टू 55 हे 2 कॅन्सल आउट करून डायरेक्ट लिहितो 2 + y इज इक्वल टू 9 therefore x ची किंमत किती आली बघा 4 and y ची किंमत 9 - 2 7. बघा हा जो कोऑर्डिनेट होता आपला तो पॉइंट माहित झाला. पॉइंट काय माहित झाला तुमचा 4, 7. आपल्याला पॉइंट विचारला का नाही या लाईनचं इक्वेशन विचारलंय. मग कसं काढणार हे 2 पॉइंट माहिती तुम्हाला या 2 पॉइंटवर आपण त्याचा स्लोप काढू शकतो पासिंग थ्रू पॉइंट कुठला पण घ्या तुम्ही सो त्याच्यावर आपण इझिली आपल्या लाईनचं इक्वेशन काढणार. मग आपला काय असतो पासिंग थ्रू आपला जर 2 पॉइंट फॉर्म बघितला आपण तर सिंपली काय असतो y - y1 divided by y2 - y1 is equal to x - x1 divided by x2 - x1. याचा वापर कसा करणार बघा याला x1 y1 म्हणून टाका याला x2 y2 म्हणून टाका. मग
इथं जर किती टाकलं तुम्ही बघा y मायनस y1 ची किंमत किती तुमची 2 डिवाइडेड बाय y2 मायनस y1 आता याला y1 म्हटलं की त्याला y2 म्हणा सो 7 मायनस 2 किती 5 दिस इज इक्वल टू बघा x मायनस x1 किती 1 सो x मायनस 1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 4 मायनस 1 3 आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा तुमचं 3y मायनस 3 into 2 6 which is equal to 5 into x minus 5 या टर्म्स तुमच्या सगळ्या तिकडे शिकलेल्या तर याच्यावरून आपण इझिली काय लिहू शकतो बघा या स्टेप्स वर 5x minus 3y 5x minus 3y दिस मायनस साइन इकडे आला प्लस झाला प्लस 6 मधलं 5 गेले तुमचा राहिला प्लस 1 इक्वल टू 0 सो हे कुठलं इक्वेशन बघा तुमचं 5x minus 3y plus 1 is equal to 0 so option number first is the correct option काय यूज केले बघा आपण सिंपली पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी यूज केली आणि जे आपण व्हेरियस फॉर्म स्टडी केले त्यातले दोन पॉइंट दिसतात म्हणून आपण डबल फॉर्म यूज केला फक्त 2 पॉइंट फॉर्म यूज केला याच्यामध्ये ओके सो दिस इज युअर सेकंड प्रॉब्लेम नाउ थर्ड प्रॉब्लेम बघा third one if alpha beta gamma are the roots of the equation कुठल्या इक्वेशनचे रूट्स दिले बघा त्याची x cube minus 3px square plus 3qx minus 1 equal to 0 then find the centroid of the triangle whose vertices are काय दिला बघा त्यांनी पहिला दिला अल्फा कॉमा 1 अपॉन अल्फा सेकंड दिला तुमचा बीटा कॉमा 1 अपॉन बीटा and last is to be given gamma कॉमा 1 अपॉन gamma ओके हे पॉइंट्स दिले तुमचे थेरॉटिकल मध्ये विचारले गेले बघा तुमचं सो हे जे काही प्रॉब्लेम दिले तुमचं क्यूबिक इक्वेशन आपल्याला दिसते त्या क्यूबिक इक्वेशन मध्ये काय म्हणतात ते सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल चे जे वर्टायसेस आहेत ते तीन वर्टायसेस दिले ओके तर सेंट्रॉइड बद्दल आपल्याला जस्ट फक्त फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे तो 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो वगैरे फॉर्म्युला काय तिन्ही कोऑर्डिनेट्सचे ॲडिशन डिवाइडेड बाय 3 टाइम्स त्याच पद्धतीने y कोऑर्डिनेट्स मेन थीम आपल्याला याच्याबद्दल माहित पाहिजे की जे क्यूबिक इक्वेशन आहे दिलेलं त्या क्यूबिक इक्वेशनचे रूट्सचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ती कन्सेप्ट आपल्याला इथे माहित पाहिजे बघा हे जे दिले आहे त्याच्यावरून आपण इझिली ऑपरेट करू शकतो फक्त महत्त्वाचा रिमार्क आपल्याला याच्यामध्ये कुठला शिकायचा बघा की तुमचा कुठला पण इक्वेशन असेल x³ प्लस bx² प्लस cx प्लस d = 0 हे क्यूबिक इक्वेशन असेल आणि याचे जर तीन रूट असतील तुमचे अल्फा बीटा गॅमा तर त्यांच्यामध्ये रिलेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे बघा पहिला आहे अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा तिघांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन सिम्पली काय असते तुमची -b डिवाइडेड बाय a त्याच्यानंतर तिघा जो काही कंपोनेंट वाईज दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय अल्फा इंटू बीटा प्लस अल्फा इंटू गॅमा आणि शेवट कुठला राहिला तुमचा बीटा इंटू गॅमा यांचे जे काही प्रॉडक्टचे ॲडिशन जे आहे ती सिम्पली बघा तुमचा आता काय -b आपण हे झालं अल्टरनेट साइन द्यायचं पुढच्याला काय प्लस c अपॉन a आणि शेवटचा काय तिघांचा जो कंबाइंड प्रोडक्ट असतो अल्फा इंटू बीटा इंटू गॅमा तो काय असतो सिम्पली तुमचा आता बघा मायनस झालं प्लस वर सांगेल -b अपॉन a बस एवढंच लॉजिक आपल्याला याच्यामध्ये वापरायचं
आता सेम बघा आपल्या प्रॉब्लेम सोबत त्याला कंपेअर करतो फक्त बघा आपण जर तुम्ही बघितलं आपल्या प्रॉब्लेम वरनं एक बघा a ची किंमत किती आपली 1 b ची किंमत किती तुमची -3b आपण डायरेक्ट लिहू c ची किंमत किती तुमची 3q आणि d ची किंमत किती तुमची -1 फक्त या गोष्टी माहित पाहिजे बघा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा जर व्हॅल्यू टाकल्या मायनस मायनस प्लस झालं 3p डिवाइडेड बाय 1 म्हणजे बघा याची किंमत किती आली आपली 3p हे c आपण हे काय आहे बघू 3q डिवाइडेड बाय 1 म्हणजे काय आलं तुमचं 3q आणि हे -d डिवाइडेड बाय 1 d ची किंमत मायनस 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 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 म्हणजे किती आला आता याचा वापर कसा होणार बघा हे काय दिले तुमचे त्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिले त्यांनी सेंट्रॉइड बद्दल बोलले आपल्याला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती सेंट्रॉइडचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो आपला तिन्ही कोऑर्डिनेटचे ॲडिशन डिवाइडेड बाय 3 फर्स्ट थिंग बघा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा सो अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 3 कॉमा सेकंड काय सेकंड याचे ॲडिशन 1 बाय अल्फा प्लस 1 बाय बीटा प्लस 1 बाय गॅमा टोटल डिवाइडेड बाय किती आपला मग आफ्टर इथं तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तीन टर्म बघा कसे ॲडजस्ट होणार आहेत हे तर आपलं बघा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 3 काय याची बेरीज 3p डिवाइडेड बाय 3 3 गेट कॅन्सल ओन्ली p राहिला हे सोडवायचं कसं बघा अल्फा बीटा गॅमा एलसीएम चा अल्फा बीटा गॅमा घेतल्यानंतर बघा 3 टाइम्स अल्फा बीटा गॅमाची क्वांटिटी आली इथे अल्फा आहे ॲब्सेंट कोण हे दोन म्हणजे इथं प्रोडक्ट मध्ये काय आहे बीटा गॅमा प्लस आता सेकंड याला बीटा सोडायचा कोण अल्फा गॅमा आणि शेवटचं कोण गॅमा सोडायचं म्हणजे अल्फा बीटा ओके बस आणि यांच्या व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आता आपण ॲज इट इज या तिघांची ॲडिशन काय तुमची 3q सो इथं घ्या 3q डिवाइडेड बाय 3 टाइम्स अल्फा बीटा गॅमाची व्हॅल्यू किती अल्फा बीटा गॅमा किती आला 1 सो इथं पण तुमचा 3 गेट कॅन्सल which is equal to पॉइंट काय आला तुमचा सेंट्रॉइडचा p, q बस आपण जस्ट कन्सेप्ट यूज करतोय आणि इथं आपलं जे क्यूबिक साठी रूट मधलं जे इक्वेशन आहे आपण ते इथं काय केलं तुमच्या त्याच्यामध्ये स्टडी केलं जसं क्वाड्रॅटिक मध्ये बघा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म हा काय असतो प्रोडक्ट आणि मधली काय असतो तुमचा सेंटरचा x चा कोएफिशिएंट ॲडिशन असतो तेच आपण जे काही तुमचं क्यूबिक इक्वेशन असेल त्याची कन्सेप्ट वापरून आणि सेंट्रॉइडचा जस्ट फॉर्म्युला वापरून आपण काय केलं हे एक्झाम्पल सॉल्व केलं तुमचं ओके सो हा झाला तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम नाउ पुढचा प्रॉब्लेम बघा त्याच्यामध्ये आता बघायचं आपल्याला ऑर्थो सेंटर वगैरे जे सेंट्रॉइड आपण बघितलं होतं त्या बेसिस वरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे So now next problem बघा let the orthocenter हे मेन्सला विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे let the orthocenter and centroid of a triangle B capital A काय दिला होता तुमचा -3,5 and capital B काय दिला तुमचा 3,3 respectively if C is the circumcenter बघा काय होणार आहे if C is the circumcenter of this triangle then the radius of the circle having line segment AC
डायमीटर इज ती विचारली आपल्याला किती आहे. पहिला ऑप्शन दिला बघा त्यांनी तुमचा 3√5 divided by 2. Second option is to be given √10. Third option is to be given 2 into √10, and last option is to be given 3 times root of 5/2. ओके, हे त्यांनी ऑप्शन दिलेले तुमचे. आता बघा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मध्ये कुठल्या कन्सेप्ट रिकॉल होणार बघा. ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड आणि सर्कम सेंटर त्यांनी जे म्हटलं आपण तिन्ही पण बघितले. सर्कम सेंटर काय, आपण जे काही ट्रायंगल जो फॉर्म करतो तो जो सेंटरचा पॉइंट घेऊन त्याचा मेडियनचा आपण जो काही तिन्ही व्हर्टायसेस मधला ड्रॉ करतो तर तो घेऊन जो आपण आउटसाइड सर्कल ड्रॉ करतो त्याची जी रेडियस आपण ते काय करतो सर्कम सेंटर काढतो. त्याच्यानंतर सेंट्रॉइड म्हणजे काय, सिंपली पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स ऑफ द मेडियन. ऑर्थो सेंटर जे आपण व्हर्टायसेस मधनं टाकतो ते परपेंडिक्युलर असतात तुमच्या ज्या काही साइड्स वरती टाकतो तिथे. मग त्यांच्यामधले एक रेशो आपल्याला माहिती आहे. रेशो कुठला शिकतो बघा आपण, ओ. ओ म्हणजे काय, आपला सर्कम सेंटर जो आहे तो आपण ओ ने डिनोट करतो. त्याच्या मध्यभागी जो असतो आपला सेंट्रॉइड असतो जो कशाने डिनोट करतो आपण जी ने. आणि लास्ट फायनली ऑर्थो सेंटर इज डिनोटेड बाय एच, ओ एन जे सी. अशा पद्धतीने पण तुम्ही जे काही सांगितलं बघा हे फक्त इथं ओ जी एच येतो इथं तुमच्या याच्यामध्ये. मग आता हा रेशो आपण कसं, ओ म्हणजे सुरुवात 0 पासून आपण इथून 1 पासून करतो. सो 1:2 या रेशो मध्ये याच्यात काय असतं तुमचं रिलेशन. दिस इज सर्कम सेंटर, दिस इज सेंट्रॉइड अँड दिस इज ऑर्थो सेंटर. मग आता याच्यामधला हा जो प्रॉब्लेम आहे ना सेम दिलाय, फक्त कन्फ्युजन साठी नाव बदलले बघा. ऑर्थो सेंटरला काय म्हटलं त्यांनी ए. ऑर्थो सेंटर कुठला आपला दिस वन. त्याला जो म्हटलं त्यांनी ए पॉइंटचे कोऑर्डिनेट देऊन टाकले बघा तुमचे -3,5. त्याच्यानंतर त्यांनी सेंट्रॉइडला काय म्हटलं बी, जो 3,3 दिला बघा तुमचा इथं हा जो बी म्हटलंय सेंट्रॉइड त्याला त्यांनी काय म्हटलंय 3,3. आणि आपला हा जो ओ आहे ऑर्थो सेंटर त्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये तो त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलं. या पॉइंटला सी ला सर्कम सेंटरला त्यांनी काय म्हटलंय तुमचा सी असं म्हटलंय. आता बघा हे सॉल्व करणं आणि हे सॉल्व करणं सिमिलर आहे, कारण फक्त काय केलंय त्यांनी जे ऑर्थो सेंटर वगैरे त्यांचे नाव बदलले पण त्यांच्या रेशो मध्ये काही इफेक्ट होणार आहे का नाही. जो रेशो आहे तो 2:1च आहे तुमचा. आपला मेन टास्क काय तुमची ही जी एसी असणार आहे ती डायमीटर असणार आहे त्याची. आणि ती डायमीटर जे आहे बघा त्यांनी इफ सी इज द सर्कम सेंटर ऑफ दिस ट्रायंगल then the radius of the circle having line segment AC as a diameter. म्हणजे हा जो AC आहे ना तो AC डायमीटर आहे. जर आपल्याला हा डायमीटर कळला तर त्याला डिवाइडेड बाय 2 केलं की आपल्याला रेडियस भेटणार. बस एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. मेन टास्क म्हटला हा सी पॉइंट काढायचा. येईल का काढता, येईल काढता. बघा कशा पद्धतीने सी जो पॉइंट आहे त्याला x, y असं म्हणतात. आता हा बी जर त्याचा जो पॉइंट आहे मिड पॉइंट तुमच्या आतमधला जो पॉइंट इंटरसेक्ट करतोय कुठल्या रेशो मध्ये 2:1. पॉइंट AC लाइन सेगमेंटला ह्या बी पॉइंट इंटरनली डिवाइड करतोय म्हणजे कुठला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. तो काय सांगतो बघा सेंटरचा फर्स्ट कोऑर्डिनेट 3 काय तुमचा 2 इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपला असं बघा 2 * x 2 * x प्लस 1 * -3 सो -3 डिवाइडेड बाय याचे ॲडिशन 2 + 1 किती झालं 3. म्हणजे बघा तुमचं 3 हा 3 इकडे आणला 9 which is equal to 2x. हे झालं तुमचं -3 इकडे आणला झाला प्लस. सो therefore 2x is equal to 9 + 3 12. सो x is equal to किती आला आपला 6 आला तुमचा. मग आता जो x कोऑर्डिनेट तर कळला, आता y पण तशाच पद्धतीने काढायचा बघा. मग y ला पण काय बघा तुमचं 3 is equal to 2 * y. So 2y then 1 * 5 so +5 divided by 2 + 1 3. 3 इकडे आणला तुमचा 9 which is equal to 2y + 5. So 5 इकडे आणला 9 - 5 4. So 4 is equal to 2y म्हणजे y is equal to किती आला 2. बघा x, y भेटला आपल्याला काय भेटला 6,2. आता हा जर पॉइंट माहित झाला तुम्हाला तर या दोन पॉइंट वापरून डिस्टन्स फॉर्म्युला इझिली आपण त्याच्यामधलं डिस्टन्स काढू शकतो. एकदा की हे डिस्टन्स भेटलं की त्याला फक्त डिवाइडेड बाय तुम्हाला काय करायचं आहे 2 करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर त्याचे काय भेटेल रेडियस भेटेल. तुम्हाला एवढाच आपल्याला काय करायचं सिंपल टास्क करायचा आहे. मग तो आता कशा पद्धतीने
होईल बघा तुमचं आफ्टर आता हे तुमचं इकडून रफ करतो बघा सो सॉरी हा जो ए पॉइंट आपला लागणार आहे काय होता ए पॉइंट आपल्याला 3 -3, 5 बघा डिस्टन्स फॉर्म्युला AC is equal to square root of this x2 minus x1 बघा आता -3 -6 -9 चा स्क्वेअर प्लस 5 -2 means 3 चा स्क्वेअर मग -9 चा स्क्वेअर 81 प्लस 9 which is equal to root of 90 सो हा झाला तुमचा AC ऑप्शन मध्ये शब्द डेफिनेटली आता तुमचा बघा इथं ऑप्शन मध्ये काय दिलं इथं रूट 10 वगैरे त्याच्यामध्ये दिलंय आता हा AC काय आपला डायमीटर आहे पण आपल्याला विचारलं काय रेडियस म्हणजे याला डिवाइडेड बाय किती करायचं डेफिनेटली तुम्हाला 2 ने डिवाइड करावं लागणार आहे म्हणजे सूत्र आपलं बघा √90/2 पण असाच ऑप्शन कुठे दिसत नाही मग या 90 ला आपण कशा पद्धतीने ब्रेक करू शकतो तुमचा बघा जर याला आपण लिहू शकतो कसं 10 * 9 लिहू शकतो बघा 10 * 9 लिहिलं तर 9 चा स्क्वेअर रूट किती 3 सो 3 बाहेर येईल आतमध्ये किती राहिलं तुमचं 10 डिवाइडेड बाय आपला हा 2 आहे वन्स अगेन 10 ला जर तुम्ही 2 * √5 लिहिलं तर सिंपली 3 टाइम्स हा आपला √5 येईल आणि इथं जो √2 असणार आहे तिथं शिल्लक इनटू काय आपला हा √2 या 2 ला जर मी तुमचं √2 * √2 लिहिलं तर एक √2 कॅन्सल झाला उत्तर काय ना 3 टाइम्स √5/2 कुठला ऑप्शन बघा इथं डिनॉमिनेटर मध्ये पण रूट आहे इथं हा ऑप्शन पण दिला कन्फ्युजनला सो ऑप्शन कुठला आपला बी ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन ओके सो या ऑर्थो सेंटर मधलं जे काही इंटरनल हे जे काही रिलेशन आहे त्याच्यातला रेशो ती कन्सेप्ट वापरून आपण काय केले हे तुमचे एक्झाम्पल्स सॉल्व केले ओके ते प्रीवियस इयर्स मध्ये विचारले गेलेले प्रॉब्लेम्स आहेत तुमचे सो नाऊ आता बघा त्यातले आपण काही संकेश पब्लिकेशन मधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले काही प्रॉब्लेम्स इथं आपण डिस्कस करूया बघा सो बघा त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम तुमचा इन द xy plane in the xy plane how many straight lines how many straight line how many straight line whose x-intercept is a prime number and whose y-intercept is a positive integer pass through the point कुठला पॉइंट दिला बघा त्यांनी तुमचा 4,3 या पॉइंट मध्ये पास होते तर लाईन्स किती येतात बघा पहिला ऑप्शन दिला त्यांनी 1 दुसरा ऑप्शन दिला त्यांनी 2 तिसरा ऑप्शन दिला त्यांनी 3 and fourth option is to be given 4 आयटीला विचारलेले क्वेश्चन्स आहे सर्व बघा त्यात लॉजिक सिंपल आहे आपल्याला बघा x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट दोन्ही बद्दल बोलताय म्हणजे आपल्याला डबल इंटरसेप्ट फॉर्म माहित पाहिजे आपल्याला काय आपला डबल इंटरसेप्ट फॉर्म सिंपली बघा x upon a plus y upon b is equal to काय आहे आपला डबल इंटरसेप्ट फॉर्म 1 तुमचं ओके आता फक्त हे प्राइम इंटिजर्स वगैरे पॉझिटिव्ह इंटिजर्स बद्दल म्हणताय म्हणून सिंपली याला विदाउट कन्फ्युजन न होता तुम्ही याला pq म्हणा हवं तर म्हणजे आपल्याला प्राइम नंबरशी कंपॅरिझन करायला सोपं जाईल त्याच्यामुळे मग जर तसं लिहिलं तर बघा सिंपली a च्या ठिकाणी फक्त p आणि b च्या ठिकाणी फक्त काय लिहितो q लिहितो म्हणजे आपल्याला याच्याशी रिलेट करायला सोपं जाईल तुम्ही a b जरी ठेवले तरी प्रॉब्लेम काहीच नाही आता हे जे आपला डबल इंटरसेप्ट आहे ते काय करतात तुमचे पासिंग थ्रू द पॉइंट या 4,3 मधून पास होतात
म्हणजे डेफिनेटली हे काय करतात, हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. मग आपण xy च्या किंमत जर ही टाकली तर हे इक्वेशन कसं दिसेल बघा तुमचं 4/p प्लस तुमचं इथं काय आहे 3/q which is equal to 1. ओके, आता इथपर्यंत क्लिअर. सो नेक्स्ट बघा pq बद्दल काय म्हणताय बघा. p म्हणजे आपला कोण हा x चा इंटरसेप्ट आहे बघा. x इंटरसेप्ट हा जो आहे तो काय आपला प्राइम नंबर आहे लक्षात घ्या. आणि जो y आहे तो काय तुमचा पॉझिटिव्ह इंटिजर आहे बघा. याच्यावर थोडक्यात q चा q काय पॉझिटिव्ह इंटिजर. मग थोडक्यात याच्यावर जर q ची किंमत काढली तर हे इक्वेशन कसं असेल बघा तुम्हाला 3/q is equal to 1 minus 4/p म्हणजे हे काय आहे तुमचं p minus 4 divided by p. ओके, आणि दिस इज इक्वल टू काय आहे 3/q. जर आपल्याला q ची किंमत काढायची तर दोन्ही साइडला बेसिक टोटल घेणार म्हणजे तुम्ही काय घेणार q is equal to p divided by p minus 4 हा प्लस 3 तिकडे जाऊन जर मायनस 3 गेला तर यांच्यामध्ये जे रिलेशन भेटेल ते रिलेशन तुमचं काय भेटेल बघा हे तुमचं p. सो दिस इज इक्वल टू p minus p minus 4 म्हणजे किती 3p minus minus plus 4 plus 4 into 3 12 divided by p minus 4 म्हणजे बघा तुमचं किती आहे p minus 12 मायनस. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तर कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेस बघा इथे आफ्टर त्याच्यानंतर सिम्पली काय भेटेल तुमचं. सो आता हा जो नंबर आला बघा त्याच्यामध्ये इनफॅक्ट सो नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता काय आपण याच्यावर q ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करतो. इथं काय केलं तुमचं 3/q is equal to 1 minus, so this is p minus 4 divided by p, this is 3/q. रेसिप्रोकल जर घेतलं तर p divided by p minus 4 minus 3/1. आफ्टर हे कॅल्क्युलेशन जर सॉल्व केल्यानंतर त्याच्यानंतर बघा तुमची कुठली स्टेप्स आहे ना की आफ्टर आपल्याला q पॉझिटिव्ह इंटिजर दिला मग तो कसा फाइंड आउट करणार बघा. आता त्याच्यामध्ये जो आपला q आहे तो q आपण इझिली आपण फाइंड आउट करू शकतो बघा. q इकडे नेला तुमचा 3p divided by p minus 4. आपला मेन टास्क आहे q म्हणजे काय आपला y इंटरसेप्ट आहे तो तुमचा पॉझिटिव्ह इंटिजर आला पाहिजे. म्हणजे याच्यावरून समजा आपला पॉझिटिव्ह इंटिजरच्या भाषेचं रिलेशन काय गेलं तर सिम्पली आपण सिम्प्लिफाय करून अजून कसं लिहू शकतो बघा तुमचं 3 plus p divided by तुमचं कशा पद्धतीने फ्रेम केल्यानंतर तुमचं हे आन्सर सेम आलं पाहिजे बघा 3 plus p divided by जर p minus 4 जर लिहिलं तर इथं काय किती लिहायला लागेल आपल्याला बघू. आता बघा हे 3p तर आपला ऑलरेडी 3 4 जा किती झाले 12 म्हणजे इथं आपल्याला p च्या इथं काय लिहावं लागेल तुमचं 12 लिहावं लागेल. कारण का बघा 3p तर ॲज इट इज हवा आहे -12 plus 12 कॅन्सल म्हणजे 3p divided by p minus 4 टर्म आपली ॲज इट इज आली. हा आपला q पॉझिटिव्ह इंटिजर हवा आहे तर p च्या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला बघायचे इथं. ओके, तर बघा 3 तर आपला इंटिजर आहे राहिला प्रश्न आपल्याला ही जी क्वांटिटी आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची ती पण इंटिजर आली पाहिजे. बट p हा आपला काय आहे x चा इंटरसेप्ट आहे आणि तो प्राइम नंबर हवा आहे आपला. एक गोष्ट तर डेफिनेटली क्लिअर झाली. हा पॉझिटिव्ह येण्यासाठी तुमचा हा p - 4 तर डेफिनेटली ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. मग तिथं जर तुमचा हा p जर ग्रेटर दॅन 4 तुम्हाला प्राइम नंबर जो निवडायचा आहे तो का निवडायचा बघा. जेव्हा तुमचा हा प्राइम नंबर असा हवा की त्याने या 12 ला तुमचा भाग गेला पाहिजे. ओके, मग बघा आता तुमचा प्राइम नंबर जर तुम्ही इथं समजा किती घेतला तुमचा 2 घेतला असता तर 2 - 4 किती झाला असता -2 हे -6 म्हणजे तो निगेटिव्ह आला असता पण तो आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर हवा आहे. सो p 2 तर चालणार नाही. मग पुढचा किती 5 घेऊन बघू. जर 5 घेतला तर p ची किंमत जेव्हा आपण 5 घेणार तर 5 - 4 1 यस 1 divided by 12 सो 12 plus 3 तुमचा 15 आणि तो पॉझिटिव्ह इंटिजर आहे. सो एक इंटिजर तर भेटला जो कंडिशन सॅटिस्फाय करतो तुमचा p प्राइम नंबर. दुसरा प्राइम नंबर बघा 7 चालेल का 7 - 4 3 यस 3 divides 4 सो इम्पॅक्ट 4 येणार 4 plus 3 7 यस तो पण तुमचा आला. त्याच्या पुढचा जर तुम्ही 11 जर घेतला तर तो त्याला डिवाइड नाही करणार म्हणजे फ्रॅक्शन मध्ये उत्तर येईल आणि फ्रॅक्शन मध्ये जर उत्तर आलं तर तो आपल्याला इंटिजर भेटणार नाही. म्हणजे असे फक्त हे दोनच इंटिजर तुमचे एक्झिस्ट होता की तुमचा या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होता की ते सॉरी हे दोन्ही प्राइम असे भेटतील का त्यांची तुम्ही हे रिलेशन सॅटिस्फाय केल्यानंतर q तुमचा पॉझिटिव्ह इंटिजर भेटतो. मग अशा किती व्हॅल्यू आल्या तुमच्या तर सिम्पली फक्त दोनच व्हॅल्यू तुम्हाला भेटल्या म्हणजे त्याच्या क्लासिक टू द पॉइंट जे असतील लाईन तुमच्या किती भेटतील 2 लाईन्स तुमच्या भेटतील.
ओके. सो हा आपण लॉजिकल जो क्वेश्चन आहे डबल इंटरसेप्टचा फॉर्म यूज करून आणि बेसिक हे जे डिव्हिजिबिलिटीच्या प्रॉपर्टीज वापरून आपण काय केलं हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला. इन फॅक्ट विचारलेला हा तुमचा IIT ला विचारला गेलेला क्वेश्चन असेल. सो नाव त्यातला पुढचा प्रॉब्लेम बघा तुमचा आता. सो नेक्स्ट वन, हे सर्व जे फॉर्म्स बघितले आहे आपण त्या फॉर्म्स वरती रिलेटेड प्रॉब्लेम आपण काय करतोय स्टडी करतोय. सो बघा त्यातला पुढचा प्रॉब्लेम आहे तुमचा. The condition that the equation कुठला इक्वेशन दिला बघा त्यांनी lx plus my plus n is equal to 0 represents the equation of a line, of a straight line in the normal form. बघा फॉर्म ने टाकला आहे डायरेक्टली. In the normal form is बघा पहिलं इक्वेशन त्यांनी दिलं तुमचं l² plus m² which is not equal to 0 and n is positive असं म्हटलंय. सेकंड ऑप्शन दिलाय तुमचा l² plus m² not equal to 0 and n is less than 0. त्याच्यानंतर थर्ड बघा c दिलाय तुमचा ऑप्शन l² plus m² which is equal to 1 comma n is less than 0 and last option is to be given l² plus m² is equal to 1 आणि n is greater than 0 असं म्हणतात. ओके, फक्त सिंपल आपल्याला फॉर्म लिहायचा इथं, बाकी सगळ्या कन्सेप्ट आपल्याला त्याच्यावर कंडिशन करणार आहे. काय म्हणतात हे लाईनचं इक्वेशन दिले. ओके, नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन माहिती आपल्याला काय असेल तुमचं सिंपली x टाइम्स cos अल्फा प्लस y टाइम्स sin अल्फा इज इक्वल टू आपल्याला काय शोधून शकतो. आता हा p जो आहे तो इकडे आपण -p करतो. सो -p इज इक्वल टू 0. याची ज्योमेट्री काय बघा तुमची ही जी काही लाईन आहे या लाईन वरती आपण हा जो नॉर्मल टाकतो या नॉर्मलच्या लाईनचं इक्वेशन आहे तुमचं. ओके, हे p म्हणजे तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स व्हिच इज पॉझिटिव्ह ऑलवेज. मग आपण हे इक्वेशन जर या लाईन सोबत कंपेअर केलं तर बघा x चा कोएफिशियंट इथं n ची किंमत भेटली तुम्हाला cos अल्फा. त्याच्यानंतर y ची किंमत तुम्हाला n ची किंमत भेटली बघा काय भेटली sin अल्फा आणि n ची जी किंमत आहे ती किती आहे तुमची -p आहे. ओके, आता बघा या दोघांमध्ये काय रिलेशन l² बद्दल बोलताय. l² plus m² जर केलं तर बघा काय भेटणार cos² अल्फा plus sin² अल्फा किती असतो 1. आता फक्त n वरती कंडिशन राहिली आपली. आता n काय इज इक्वल टू -p पण p आपलं हे पॉझिटिव्ह आहे कारण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तुमचा. p तुमचा इथं हा पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह साइन त्याला म्हणजे तुमचा n ऑलवेज काय असणार तुमचा लेस दॅन 0 असणार. म्हणजे कुठला ऑप्शन हे सी ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. ओके, सो आजच्या लेक्चर्स मध्ये आपण जे काही प्रॉब्लेम डिस्कस केले त्याच्यामध्ये फॉर्म्स कशा पद्धतीने वापरायची, जिओमेट्री कशा पद्धतीने वापरायची ते आपण बघितले. त्यातले अजून एक्झाम्पल जे असतील ते आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, थँक्यू.